आरती देखील तुझ्या हस्ते करण्यात आली, काय सांगशील? मुळात गणपती बाप्पा हे माझं अत्यंत आवडतं असं दैवत आहे आणि महाराष्ट्रातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ज्याची ख्याती आहे, सगळ्यात जुना गणपती 1893 साली सुरू झालेला हा गणपती आहे आणि इतक्या वर्षांची परंपरा ज्या उत्सवाला आहे त्या गणपतीला आज आरतीसाठी त्या बाप्पाच्या दर्शनासाठी येता आलं, याचा आनंद फार मोठा आहे. लोकमान्य मालिकेत काम केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचं महत्त्व काय आहे हे त्यावेळेला लोकमान्यांबद्दलच्या अनेक गोष्टी वाचताना माहिती होतं, जाणवलं होतं. पण ज्या लोकमान्यांनी ज्या भाऊसाहेब रंगारींकडून ही प्रेरणा घेतली होती की आपण असा एक उत्सव सुरू करायला हवा, ज्याबद्दल त्यांनी केसरीमधनं त्यांचा अग्रलेख लिहिलेला होता, त्या गणपतीच्या दर्शनाला आज येता आला, याचा आनंद खूप जास्त मोठा आहे, सुंदर आहे आणि पारंपरिक पद्धतीने अतिशय सुंदर देखावा, अतिशय सुंदर सजावट केलेली आहे या मंडपाची आणि फार प्रसन्न वाटलं, फार छान वाटलं, बरं वाटलं. सिनेमा नाही, माझा नाही, पण यावा अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे. थँक्यू. आता बाप्पाच्या चरणी ती प्रार्थना करते. हाँ, आज ये महाराष्ट्र का सबसे पुराना जो सार्वजनिक गणपति है, जिसकी परंपरा काफ़ी मतलब 1893 में ये गणपति शुरू हुआ था. तब से लेके आज तक हर साल से इतने भाविक आप यहाँ पे देख रहे हो, यहाँ पे आ रहे हैं, बापा का दर्शन कर रहे हैं और इस बापा की आरती करने का सौभाग्य मुझे मिला. मैं बहुत खुश हूँ और बहुत पॉजिटिव वाइब्स लेके आज मैं यहाँ से जाने वाली हूँ. थैंक यू. मैम, आप इस रत्न महल में आए हो, गणपति बाप्पा से क्या मांगते हैं? गणपति बाप्पा से यही प्रार्थना है हमेशा के लिए कि सबको खुश रखे, चारों तरफ खुशहाली हो और जैसे वो हमेशा खुशी लेके आते हैं वैसी ही खुशी हमेशा अपने साथ लेके आए और चारों तरफ हमको वही खुशी देखने को मिले. बॉलिवूड कवयित्री देखील आहात, तर आजच्या या शुभदिनी गणपतीसाठी 4 ओळी. अरे बापरे, अचानक तुम्ही डेंजर प्रश्न विचारला मला तयारी नसताना. मला खरंच आत्ता असं पटकन सुचणार नाही कारण माझी तयारी नाही. गणपती बाप्पा मोरया.